राज्य सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आणि अशातच निफाडमधील जनसन्मान यात्रेमध्ये लाडकी बहीणबद्दल बोलत असताना योजना पुढे चालू ठेवायची असेल तर तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये पाठवलं पाहिजे आणि त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत असं विधान केलं। अजित पवारांच्या या विधानावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। लोकसभेला न आठवलेली बहीण सरकारला विधानसभेपूर्वी आठवली असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। ही योजना आम्ही चालू केलेली आहे, ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे, बंद करण्याकरता चालू केलेली नाही। ही माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा। त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना। सगळे जे चालले ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली, लाडका भाऊ झाला। सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत। या लाडकी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।